नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आपल्या गुप्तहेर यंत्रणेचे प्रमुख म्हणजेच रॉचे प्रमुख पराग जैन हे बांगलादेशच्या दौऱ्यावरती गेलेले होते. त्यांच्या सोबत एक हाय लेवल शिष्टमंडळ होतं 4 सदस्यांचं. ही मंडळी रविवारी तिथे पोहोचली. बांगलादेशमधल्या असं म्हणतात, की एका 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांची सोय करण्यात आलेली होती आणि तिथे त्यांनी काही बैठका घेतल्या आणि आता ते परतलेले आहेत. या भेटीच्या निमित्ताने चर्चांना उधाण आल्याचं तुम्ही बघितलेलं असेल आणि ते स्वाभाविक आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये संबंध फारसे काही सुरळीत नाहीत. तारिक रेहमान यांची ज्यावेळेला निवड झाली, इलेक्शन्स त्यांनी जिंकल्या ना, त्यानंतर एक आशा व्यक्त झालेली होती, की भारताशी संबंध कदाचित सुधारतील. अर्थातच मोहम्मद युनूस जोपर्यंत म्हणजे एक अमेरिकन बाहुलं तिकडे बसलेलं होतं, तोपर्यंत तर संबंध पूर्णपणे बिघडलेले होते. तारिक रेहमान आल्यानंतर त्यात काही फरक होईल असं वाटलेलं होतं. परंतु तारिक रेहमान साहेब जे आहेत, ते सगळ्यात पहिल्यांदा भारताच्या भेटीला न येता ते आधी मलेशियाला गेले, चीनला गेले. त्यांनी अनेक गोष्टी केल्या. तिस्ता नदीवरचा जो प्रकल्प आहे तो चीनला देण्याचा घाट घातला वगैरे वगैरे गोष्टी सगळ्या या तुम्हाला आठवत असतील. या पार्श्वभूमीवरती काही घटना घडल्या. 7 ऑगस्ट रोजी म्हणजे मी आज 11 ऑगस्टला हा व्हिडिओ करते आहे आणि शेख हसीना यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यावरही मी एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला होता. त्यांनी जाहीर केलं, की डिसेंबर महिन्यामध्ये मी बांगलादेशामध्ये परतणार आहे. युनिलॅटरली हसीनांनी ठरवलेलं आहे, की डिसेंबरमध्ये मला तिथे जायचंय म्हणून. आणि त्याच्यानंतर बांगलादेशच्या केवळ राजकीय वर्तुळात नाही, तर खुद्द तारिक रेहमान आणि त्यांचं जे अंतर्वर्तुळ आहे, त्याच्यात सुद्धा प्रचंड खळबळ उडालेली आहे. आणि याचं कारण स्पष्ट आहे. बांगलादेशामध्ये निवडणुका घेतल्या गेल्या. तारिक रेहमान ह्यांना तिथे घवघवीत यश सुद्धा मिळालं. त्यांचे जे प्रतिस्पर्धी जमात-ए-इस्लामी ह्यांना सीमावर्ती भागामध्ये जास्तीत जास्त जागा मला वाटतं साधारण 70-80च्या आसपास जागा बळकावल्या. पण त्या सगळ्या बहुत करून सीमावर्ती भागामध्ये आहेत. ह्या निवडणुकीमध्ये अवामी लीग ह्या शेख हसीना यांच्या पार्टीला लढूच दिली नाही निवडणूक. त्यांचं मुळी पक्षाची मान्यताच रद्द करून टाकलेली आहे आणि त्यांच्यावर प्रतिबंध घातलेला आहे. त्यामुळे त्यांना तर निवडणुकीत भाग घेता येत नव्हता. तसं झालं तरी देखील त्यांचा जो जवळ-जवळ 40% मतदार आहेत, त्यांनी काय करायचं? अर्थातच युनूस आणि त्यांना तिथे बसवणारे सगळे जे फोर्सेस आहेत, त्यांचा पराभव करायचा म्हणून अवामी लीगच्या म्हणजे शेख हसीनांच्या या मतदारांनी BNPला मतं दिली आणि BNPला दणदणीत विजय मिळवून दिला. याचा अर्थ असा नाही, की त्या मतदाराला BNP हवी आहे. जर का त्यांना पर्याय मिळाला असता अवामी लीग की BNP तर त्यांनी अर्थातच अवामी लीगची पसंती आपली दाखवली असती. परंतु तसं घडण्याचा त्यांना वावच मिळाला नाही. आता जेव्हा शेख हसीना म्हणतात, की मी बांगलादेशमध्ये परत जाणार आहे. त्यावेळी हा प्रश्न जो आहे तो BNPला भेडसावून सोडणारा आहे. कारण त्या किती लोकप्रिय आहेत ह्याची त्यांना कल्पना आहे आणि केवळ अवामी लीग ह्यांना निवडणूक लढवण्यावर बंदी घातल्यामुळे आपण जिंकलेलो आहोत आणि देशाची सत्ता आपल्या हातात आली. याची जाणीव कुठेतरी निश्चित BNPला आहे. त्यामुळे ते अस्वस्थ झाल्याचं नवल नाही. इतके दिवस हे रेहमान साहेब आणि त्यांचे जे दूत इथे बसलेले होते, ते नवी दिल्लीच्या मागे लागलेले होते. तुम्ही तर हसीनांना इथे ठेवून घेतलत आणि आता त्यांना तुम्ही परत पाठवत नाही आहात, तेव्हा तुम्ही ताबडतोबीने परत पाठवा. आमच्या देशामधली जी न्याय यंत्रणा आहे, त्यांनी त्यांना गुन्हेगार घोषित केलेलं आहे आणि आमच्या मते त्यांनी ती शिक्षा भोगायला पाहिजे आहे. तेव्हा त्यांना तुम्ही परत पाठवा म्हणून लकडा लावलेला होता. हा लकडा लावलेला होता तेव्हा भारत सरकार आम्ही सर्व गोष्टींचा विचार करू म्हणून त्यांनी उत्तर दिलेलं होतं. आता शेख हसीनांनी तिकडे जायचं म्हटल्यानंतर तारिक रेहमान सरकारची
पंचायत झाली. त्यांना बिलकुल ही अपेक्षा नव्हती, की भारत शेख हसीनांना परत जायला आपली परवानगी काय देईल. प्रश्न परवानगीचा नाही. प्रश्न शेख हसीनांनी तिथे जाण्याचं ठरवलेलं आहे, हा आहे. आणि त्यांनी जाण्याचं ठरवलं असेल, तर भारत त्यांना मदत करेल. अ, बांगलादेशमध्ये त्यांच्या सुरक्षेची हमी भारत घेऊ शकणार नाही. पण कुठे ना कुठेतरी शेख हसीनांना अनुकूल असलेले जे फोर्सेस आहेत, त्यांचे हात बळकट करण्याचं काम तर भारत निश्चित करू शकतो आणि तेवढं आश्वासन भारताने कदाचित दिलेलं असेल. आता या पार्श्वभूमीवरती रॉचे प्रमुख जे आहेत ते बांगलादेशमध्ये गेलेले आहेत. ही एक लक्षणीय घटना आहे असं मी मानते. बरं हे झालंय कधी नेमकं ते बघा. हे कधी झालंय, की ज्या वेळेला तिथे पाकिस्तान, सौदी आणि तुर्की ह्यांनी एक संरक्षण करार केला आणि तो मक्का शहरामधून त्याची घोषणा करण्यात आली. तुम्ही म्हणाल त्याचा आणि बांगलादेशचा काय संबंध आहे? संबंध तर आहे. बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकार हे त्या अगोदर तिथे जाऊन आलेले आहेत आता. आता त्यांचं तिथे तुर्कीमध्ये काय काम होतं आणि ते कशासाठी गेले होते हा प्रश्न तुम्ही विचाराल. पण ते तिथे नुसते गेले नाहीत, तर ते सुदानमध्ये सुद्धा गेलेले होते. आणि सुदानमध्ये बांगलादेशने जे शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपलं सैन्य पाठवलंय, त्याचा आढावा घेण्यासाठी आपण गेलो असं वकार यांनी जरी सांगितलं असलं, तरी देखील आंतरकोपी हेतू म्हणतात तशी ही व्हिजिट आहे हे लक्षात घ्या. म्हणजे युनो तर्फे ज्यावेळेला पीसकीपिंग फोर्स म्हणून एखाद्या देशाचं सैन्य तिथे जातं, त्याच्या बदल्यात त्या देशाला काही कॉम्पेन्सेशन दिलं जातं. जसं कारण शेवटी तुमचे सैनिक तिकडे पाठवले जातात. तर बांगलादेशचं सैन्य जर का तिकडे असेल, तर त्यांना सुद्धा पैसे तर मिळाले पाहिजेत. पण असं म्हणतायत, की बांगलादेशला काही त्यांचे त्यांचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे ते लष्कर सुद्धा जेरीला आलेलं आहे. म्हणजे एक तर सैनिक तिकडे गेलेत आणि त्याच्या बदल्यातला पैसाही मिळत नाहीये. जो पैसा आज बांगलादेशसाठी अतिशय महत्वाचा आणि कळीचा मुद्दा असू शकतो. कारण त्यांचे आर्थिक उत्पन्नाचे अनेक स्रोत जे आहेत, ते कट ऑफ झालेले आहेत. तेव्हा त्याच्यासाठी त्यांचं ग्रीव्हन्स असू शकतो. पण वकार हे देशाबाहेर असताना रॉचे प्रमुख बांगलादेशामध्ये गेले, ही घटना मला लक्षणीय वाटते. आता ही लक्षणीय का वाटते लक्षात घ्या. याच्या अगोदर एक घटना घडलेली होती. ती घटना काय होती? सगळेजण विसरलेले आहेत. मी बघितलं. अनेक विश्लेषकांचे व्हिडिओ मी या विषयावरचे बघितले आणि मला कुठेही ह्याचा कुठेही मेळ जोडलेला काही दिसला नाही आणि म्हणून मी हा व्हिडिओ स्वतंत्रपणे करायचं ठरवलं. साधारणपणे एप्रिलच्या महिन्यामध्ये असेच 7 एप्रिल ते 9 एप्रिलच्या दरम्यान बांगलादेशचे एन-एस-ए खलीलुर रहमान हे दिल्लीमध्ये येऊन गेले आणि त्यांनी दोवल यांची भेट घेतली आणि उर्वरित काही आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही ते भेटले. त्यानंतर ते परत गेले बांगलादेशात आणि उण्या-पुऱ्या 10 दिवसाच्या आतमध्ये बांगलादेशामध्ये एक मोठी कारवाई करण्यात आली. ही कारवाई कसली होती? तर बांगलादेशच्या जवळ-जवळ 4 एअर बेसेसमध्ये धरपकड झाली. ही धरपकड कोणाची होती? ती आय-एस-आय एजंट्सची होती. हे आय-एस-आय एजंट्स त्यांनी थेट पेनिट्रेशन केलेलं होतं बांगलादेशच्या एअर बेसेसमध्ये आणि त्याचा सुगावा जो आहे, तो सुगावा भारताने खलीलुर रहमान यांच्या हातात टाकला आणि त्यानंतर तिथे कारवाई झाली. साधारण 10 ते 12 दिवसांनी. जी मंडळी पकडली गेली ते बघितल्यानंतर सगळ्यांचे डोळे खाडकन उघडले. कारण त्यातले काही जण तर धर्मप्रचारक म्हणजे आता तुम्ही धर्मगुरू म्हणा, असे बनून आतमध्ये जाऊन घुसलेले होते. इमाम मधून आतमध्ये घुसलेले होते. आणि या सगळ्या मंडळींची धागेदोरे जे आहेत, ते तिकडे पाकिस्तानच्या आय-एस-आयशी जोडले गेल्याचं लक्षात आलेलं होतं. हे सगळं जे प्रकरण बाहेर आलं ना, त्याच वेळेला नेमके वकार देशाबाहेर गेलेले होते. तेव्हा सुद्धा एप्रिलमध्ये सुद्धा. ते तिथे मलेशियामध्ये गेले 5 दिवसाच्या भेटीला आणि इथे हे सगळेजण पकडले गेले. ते सत्र धरपकडीचं सत्र जे आहे ते इथे चालवलं गेलं. म्हणजे बांगलादेशामध्ये चालवलं गेलं.
आता देखील वकार हे देशाबाहेर गेलेले आहेत आणि रॉचे चीफ बांगलादेशात पोहोचलेले आहेत उच्च शिष्टमंडळ घेऊन. हे प्रकरण काय आहे हे लक्षात घ्या. बरं, रॉचे प्रमुख तिथे जातात. ते तर काय असे जाणार नाहीत. त्यांना कोणीतरी निमंत्रण दिलं म्हणून ते गेलेले आहेत. निमंत्रण कोणी दिलं? वाचलं असेल तुम्ही. निमंत्रण देणारा आहे डायरेक्टर जनरल ऑफ फोर्सेस इंटेलिजन्स, ज्याला भारतामध्ये आपण मिलिटरी इंटेलिजन्स म्हणतो. म्हणजे आपली जशी आय-बी आहे, इंटेलिजन्स ब्युरो, ही अंतर्गत सुरक्षा साठी म्हणून काम करणारी गुप्तहेर यंत्रणा आहे. रॉ जी आहे, रिसर्च अँड अनालिसिस विंग, ही देशाबाहेरची जी संवेदनशील अशा या जबाबदाऱ्या आहेत, तिथे गुप्तचर यंत्रणा रॉ राबवत असते. तिसरी जी यंत्रणा असते आपली, ती लष्कराची, म्हणजे मिलिटरी इंटेलिजन्स. लष्कराकडे स्वतंत्र स्वतःचे इंटेलिजन्सचं युनिट आहे आणि ते आपली माहिती सर्व इंटेलिजन्सचं कोऑर्डिनेशन नंतर होत असतं. पण लष्कराचं स्वतःचं युनिट आहे, ज्याला मिलिटरी इंटेलिजन्स म्हटलं जातं. ते हुनी बक्षी आहेत ना, ते अनेक वेळेला ज्या मुलाखती देतात त्याच्यामध्ये ते त्या मिलिटरी इंटेलिजन्सच्या युनिटमध्ये होते. त्याची बरीच माहिती आपल्याला त्याच्यातून ते देत असतात. असो, तर हे डायरेक्टर जनरल ऑफ फोर्सेस इंटेलिजन्स, DGFI, ह्याचा अर्थ बांगलादेशचा मिलिटरी इंटेलिजन्सची जी विंग आहे, जी शाखा आहे, त्यांनी पाचारण केलं म्हणून भारताचे रॉ चीफ तिकडे गेलेले आहेत. हे काय भानगड आहे? तेव्हा आर्म्ड फोर्सेस जे आहेत त्यांची जी गुप्तचर यंत्रणा आहे, त्यांना रॉच्या प्रमुखांना बोलवावं असं वाटलं. हे वैशिष्ट्य आहे आणि ते अशा वेळी बोलवलं गेलंय, की जेव्हा लष्कर प्रमुख देशामध्ये नाहीत आणि हे दुसऱ्यांदा घडतंय. त्यामुळे हे गौडबंगाल म्हणजे खरंच त्या बांगलादेशातलं गौडबंगाल म्हणायचं, असा त्याचा अर्थ होतो. त्यावेळेला जशी माणसं पकडून दिली, तसं ह्याच्यानंतर नेमकं काय होणार आहे हा प्रश्न पडलेला आहे. पराग जैन यांच्या भेटीनंतर कान कोणाचे टवकारले पाहिजे? तर ते अमेरिकेचे टवकारले गेले पाहिजेत. चीनचे टवकारले गेले पाहिजेत, अर्थात पाकिस्तानचे टवकारले गेले पाहिजेत. कारण गेल्या वेळी जे काही घडलं, ती भेट झाल्यानंतर आता काय घडणार, ते आता पुढच्या काही 2 आठवड्यामध्ये कदाचित आपल्यापर्यंत येईल. पण त्याच्यामधला एक मोठा भाग असा सांगितला जातोय, माझ्या मते ते एप्रिलमध्ये जे ऑपरेशन केलं गेलं, त्याच्यानंतर जी माहिती मिळाली, अधिकची माहिती मिळाली असणार आहे अटका झाल्यानंतर. त्या माहितीची देवघेव. नंबर 2, तिचा पुढचा टप्पा काय असेल, ह्याबद्दलची बोलणी करणं, हे मुद्दे हे ह्या भेटीमध्ये निश्चित पराग जैन यांनी हाताळलेले असणार. माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही. पण त्याहीपेक्षा महत्वाचं जे आहे, फोर्सेस इंटेलिजन्स आहे हे महत्वाचं आहे मित्रांनो. अन्यथा सगळेजण तर्क लावतायत, की नाही आता शेख हसीना परत जाणार. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी रॉ चीफ तिथे गेलेले आहेत आणि ते सांगतायत, की त्यांची सुरक्षा व्यवस्था कशी महत्वाची आहे आणि आम्ही त्यांना ती सुरक्षा बहाल करणार आहोत, वगैरे, वगैरे, वगैरे. परंतु ते कुठेतरी आय डझंट जेल विथ मी. कारण मिलिटरी इंटेलिजन्सने जर का निमंत्रण दिलेलं असेल, तर ते केवळ शेख हसीनांच्या वापसीच्या संदर्भाने दिलेलं नसतं. शेख हसीनांना भारताकडून जी काही मदत मिळायची त्या बांगलादेशमध्ये पोहोचल्या तर, जिवंत राहिल्या तर, ती मदत त्यांना मिळत राहील. त्याचा आणि ह्या DGFIशी काही संबंध नाही. DGFIनी बोलवलं ह्याचाच अर्थच असा आहे, की एप्रिलमधलं ते जे पेनिट्रेशन रॅकेट जे पकडलं गेलं, स्पाय एस्पियोनेज रिंग, तिचा पुढचा काही अध्याय आहे का? किंवा मग केवळ पाकिस्तानी हेर आणि त्यांचं रॅकेट ह्याच्या पलीकडे जाऊन अमेरिकेने काय पेनिट्रेशन बांगलादेशात केलंय आणि ते पकडले जाणार का त्यांचे हे? जसा व्हॅन डायक आपण पकडला, त्याच्या अगोदरच्या एका वर्षात 2025 मध्ये तुम्हाला आठवत असेल, की बांगलादेशच्या अशाच एका मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये एक एजंट मारला गेला सीआयएचा. तो असा मारला गेला, की त्याचं शवविच्छेदन सुद्धा अमेरिकेने करू दिलं नाही. या खोलीमध्ये, ज्या हॉटेलच्या खोलीमध्ये त्याला मारला गेला, त्याचं इन्स्पेक्शन सुद्धा बांगलादेशच्या पोलिसांना करू दिलं गेलं नाही.
ती सगळी जबाबदारी सीआयएने स्वतः स्वीकारली. ते त्यांची बॉडी जी आहे ती शवविच्छेदन न करता अमेरिकेमध्ये परत नेण्यात आलेली होती. इतकी मोठी काळजी अमेरिकेने मुळात घ्यावीच कशाला? मग तुमचा एजंट मारला का गेला? जर का तुम्ही इतके ॲक्टिव्ह असाल आणि इतके सावध होतात तर. हे सगळे प्रश्न तेव्हापासूनची ती रिंग आहे लक्षात घ्या. तेव्हा अमेरिकेची ही अशा पद्धतीची रिंग तिच्यामध्ये काही विशिष्ट माहितीची देवाण-घेवाण झाली आहे का हा प्रश्न आहे. जे वकार त्यावेळी उपस्थित नव्हते, आजही उपस्थित नाहीयेत. तेव्हा त्यावेळी जी काही रिंग पकडली गेली, त्यांचेच भाईबंध आणखी जर का कुठे बसलेले असतील, तर त्यांना राउंड अप करायचे आदेश सुद्धा दिले गेलेले असू शकतात. वकार परत येण्याच्या अगोदर हे सगळं त्यांना करावं लागेल किंवा मग ते निदान मार्गी लावावं लागेल. मग ते जेव्हा-केव्हा पत्ते होईल तेव्हा बातम्या आपल्यापर्यंत येत राहतील आणि म्हणून पराग जैन यांच्या हा भेटीचा संदर्भ हा शेख हसीनांच्या परत जाण्याशी अ, थोडा दुरान्वयाने लागतो असं मला वाटतं. अन्यथा मिलिटरी इंटेलिजन्सचं जे निमंत्रण आहे, त्याचा फोकस हा स्वतंत्र असणार आणि तो अर्थात आर्म्ड फोर्सेसशी रिलेटेड असणार. ही गोष्ट आपण गृहीत धरायला पाहिजे. आता हे सगळं घडत असतानाच अ, आपले जे तिकडचे राजदूत आहेत त्रिपाठी, दिनेश त्रिपाठी म्हणतात ते तारिक रहमानला जाऊन भेटलेले आहेत आणि त्यांनी देखील तिथे काही इनपुट दिल्याची माहिती समोर आलेली आहे. तेव्हा हे भारताच्या दृष्टिकोनातून हे जे ऑपरेशन आहे, ते सर्वंकषरित्या अ, पुढे ढकलण्याचे प्रयत्न होत आहेत आणि हे सगळं कधी घडतंय हे लक्षात घ्या. मी म्हटलं तसा तो डिफेन्स पॅक्ट तर झालेलाच आहे आणि त्यात आणखी एक त्याला काय म्हणतात, चीन भूमी जी आहे ती सगळी चीन भूमी म्हणजे एक ख्रिश्चन राष्ट्र कसं बनवायचं आहे त्याचा एक मॅप मला 1905 चा मॅप मिळालाय बघायला. तो मध्ये कधीतरी मी दाखवीन तुम्हाला एका प्रेझेंटेशनमध्ये. आणि त्याच्याबद्दल जर का काही पावलं उचलली जात असतील बांगलादेश मधून त्यांच्या आर्म्ड फोर्सेस मधून, तर त्याबद्दलची माहिती सुद्धा मिळवणं महत्वाचं असेल किंवा एक्सचेंज हे महत्वाची आहे. आणि जर का हे ख्रिश्चन राष्ट्र आणि त्या दृष्टिकोनातून जर का प्रयत्न चालू असतील, तर त्याला आळा कसा घालायचा हे फक्त रॉ आणि रॉच सांगू शकतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मी साधी हिंट देते. फार आत्ता बोलत नाही, परंतु 6 महिन्यापूर्वी जर का तुम्ही एखाद्या तज्ञाला विचारलं असतं, तर त्यांनी तुम्हाला उत्तर दिलं असतं हेच, की भारताला चहूबाजूनी अमेरिकेने घेरलेलं आहे. नेपाळमध्ये सत्तापालट केलेला होता कोणी, सीआयए कडून झालेला होता. बांगलादेशमध्ये त्यांचंच एक बाहुलं सत्तेवरती बसलेलं होतं. श्रीलंकेमध्ये सुद्धा अमेरिका ही अतिशय दडपणाखाली त्या सरकारला ठेवत होती आणि त्यांच्याकडून काही गोष्टी काढण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा भारताचे हे सगळे जे नेबर्स आहेत, शेजारी राष्ट्र आहेत, तिथे भारताला स्थान मिळू नये आणि किमान भारत विरोधी कारवाया करण्यासाठी ती भूमी आपल्याला वापरता यावी, अशा तऱ्हेने अमेरिका पावलं उचलताना दिसत होती. ही जी परिस्थिती आहे ती 100% मोदींनी बदलवण्याचे प्रयत्न तेव्हाच सुरू केले आणि आता त्याला यश मिळताना दिसतंय. त्यातलाच एक भाग हा बांगलादेशमधली बदलती परिस्थिती आहे, असा माझा अंदाज आहे. अर्थात श्रीलंकेत काय झालंय, नेपाळमध्ये काय वेगळं घडलेलं आहे किंवा गिलगिट-बाल्टिस्तान, पीओजेके आणि बलुचिस्तान इथे काय घडतं आहे, याचा एक स्वतंत्र व्हिडिओ करावा लागेल. कारण मी म्हटलं त्याप्रमाणे एंटायर नेबरहूड जे भारताच्या हातून निसटणार अशी चिन्ह होती, ती बाजी मोदींनी पलटवलेली दिसते. रॉ प्रमुख यांची ही भेट जी आहे, ती इतकी साधीसुधी निश्चित नाही. त्याच्यामध्ये फार मोठे संकेत आहेत असं मी समजते. आणि जशी 71 साली परिस्थिती होती मित्रांनो, की भारत आणि रशिया दोघांनी मिळून बांगलादेशमध्ये टोटल पेनिट्रेशन केलेलं होतं. कदाचित यावेळी तेच असू शकतं. रशियाचे इनपुट्स याबद्दलचे किती आणि काय आहेत, हे बातम्या बाहेर येत नाहीयेत. कधी ना कधी हे सगळं होणार. कारण तुम्हाला आठवत असेल, की
रशियाने इंटरेस्ट घेतलेला आहे अफगाणिस्तानमध्ये आणि पाकिस्तानात सुद्धा. असो, तो तर खूप मोठा रंगपट तयार होईल. बोलायचं झालं तर. सध्याला आपण इथेच थांबू. प्रमुख हे बांगलादेशामध्ये का पोहोचलेले आहेत आणि नेमके तिकडे ते काय करतायत? ह्याबद्दलचं माझं विश्लेषण तुम्हाला ऐकवलं. ते तुम्हाला आवडलं असेल अशी आशा करते. आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य चालू ठेवा.